कोकणाच्या हिरव्या किनाऱ्यावर सह्याद्रीच्या कुशीत देवांच्या अस्तित्वाची साक्ष देणारी काही स्थाने आहेत। ही स्थाने फक्त धार्मिक नाहीत तर कोकणाच्या संस्कृतीचे आणि परंपरांचे प्रतीक आहेत। देवांचे कोकण या सिरीजमध्ये आपण अशाच काही देवस्थानांचा प्रवास करणार आहोत जिथे देवतांचे वास्तव्य आहे। या स्थळांच्या गूढ कथांची, पौराणिक संदर्भांची आणि स्थानिक परंपरांशी आपण परिचित होणार आहोत। तर चला देवांचे कोकण बघूया आणि त्यांच्या कथांशी जोडले जाऊया। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये। मित्रांनो, दुःखद घटना झालेली आहे आमच्यासोबत। टायमाच्या अगोदर बोललो आहे पण त्यामुळे नाश्ता भेटत नाही। आता आपण जातो डायरेक्ट देवरुखमध्ये। तर देवरुखमध्ये जाऊन शोधायचं आपण कशा प्रकारे आपल्याला नाश्ता भेटतोय ते आणि कुठे भेटतोय ते। हे बघा सगळे चेहरे बघा। मिसळ खायची होती पण सर्वांची दुःखद घटना आलेली आहे। मोदक पण नाही मिळाले। मोदक पण आता काय, आता फक्त बॅनर दिला, मोदक मिळतील आता। आश्वासन आपल्याला फक्त दिलं नाही, आश्वासन भेटलंय पण ठीक आहे, मेन काम झालं, जाऊन आलो वॉशरूमला। हो, पुढच्या प्रवासाला सुरुवात आहे। येस, तर भेटूया आता डायरेक्ट मोठो व्लॉगच्या सेटअपवरती। चला तर मित्रांनो, आपण आता परत रिटर्न चाललेलो आहे। म्हणजे आपण जातो देवरुख मार्गे, देवरुख ओणी मार्गे राजापूरला आपण बाहेर पडणार आहोत। तिकडनं रस्ता एकदम सुंदर आहे। हा इकडचा जो रस्ता आहे हातखंब्याच्या पुढेपर्यंत तो एकदम बेकार आहे, त्यामुळे कमरेचा आपल्या चुरा होऊ शकतो, एवढी रोडची अवस्था बिकट आहे। आपण आता आहे बघा समोर बघू शकता संगमेश्वर स्टँड, तिकडनं आपण राईट मारलेला आहे पहिलाच आणि आपण आता जातोय आतमध्ये। तर मध्ये थोडासा खराब आहे, खराब म्हणजे एकदमच खराब नाही आहे, फक्त असा मध्ये छोटासा एक खड्डा येतोय, पण बाकी रस्ता खूप सुंदर आहे। कोकणात राहायला का आवडतं माहिती का, कारण सकाळी उठल्यानंतर असं सुंदर असं दृश्य बघायला भेटतं, पावसाचा अनुभव, पावसात पडणारे धबधबे, थंडीतला देखील अनुभव, असे वेगवेगळे अनुभव आपल्या कोकणात बघायला भेटतात आणि त्यामुळेच कोकणात राहायला खूप आवडतं। म्हणजे नशीबवान आहोत की कोकणात जन्माला आलोय आणि ही माती खूप म्हणजे अशी मनशी भिडलेली आहे न, कुठे जाणं खूप मुश्किल आहे। मित्रांनो, समोर दिसणारा पूर्ण सह्याद्री खूप सुंदर आहे बघा, व्ह्यू एकदम सुंदर आहे। घाटानुभव होता ना, खूप भारी होता। रस्ता इथनं थोडा घाटाला म्हणजे एकदमच खराब नाही आहे, थोडासा खराब आहे पण ठीक आहे, चांगला आहे रस्ता मला की। बाकी रस्ता स्मूथ असल्यामुळे आमचा तो सगळा खड्ड्यातला प्रवास वाचलेला आहे भरपूर प्रमाणात आणि आता पुढे आपल्याला सुंदर असा रस्ता लागणार आहे, त्यामुळे आपला प्रवास खूप भारी होणार आहे। तर आज आपला राईड गाईड करतोय तो विनायक, त्याच्यामुळेच ही राईड ठरलेली आहे आणि खूप भारी आहेत। नजारा तुम्ही बघू शकता समोरच्या कशा प्रकारे आहे ते, समोर अशा पर्वतरांगा, सर्व पाठी आपले मित्रमंडळी पण आहेत, देखील थोडा पाठी राहिलाय पण येत आहे सगळी हळूहळू जातो आपण। मोठ्यानं देखील आवाज द्यायला केला नाही की मला जागे व्हा, भूक लागलेली आहे। बघूया आता आपण पुढे थांबतो ते साखरब्यात पोचलेला आहे सध्या आपण। चड्डी मित्र जो असतो ना आपला रोहित खापरे, तो पण आपल्यासोबत आज राईडला आहे। त्याचे तुम्ही व्हिडिओ बघितले असेलच इंस्टावरती, युट्यूबवरती। त्याचं बोलणं एवढं सुंदर आहे ना आणि म्हणजे अगदी शब्दाने घायल होतं समोरच्याला, म्हणजे व्हिडिओ तुम्ही 100% पूर्ण बघितले पाहिजेत असे त्याचं असं बोलणं आहे आणि खूप सुंदर आहेत। माझ्यासोबत बाकी विनायक पण आहे, विनायकच्या पण व्हिडिओ तुम्ही बघितले असाल। बरेचसे हिडन स्पॉट जे आहेत तो स्वतः हे करतो, एक्सप्लोर करतो आणि सोबत जर्नी देखील हुशार व्यक्तिमत्व तो देखील आहे। आणि खरं सांगायचं म्हणजे अचानक बाहेर ही ट्रिप निघाली, विनायक खूप आधीपासून प्लॅन करत होता, पण तो ठरवलं होतं की बाबा एवढीच माणसं आहेत, एवढ्याच माणसांना घेऊन जायचं। खूप आनंदी आहे की ही ट्रिप आपली आज सुरुवात होते आणि रविवारी आपली ती समाप्त होणार आहे ट्रिप। तर 2 दिवस कसे निघून जातील, त्याच्यातनं आपल्याला काय अनुभव भेटणार आहे, काय एक्सप्लोर करायला भेटणार आहे, हे सर्व तुम्हाला बघायला भेटणारच आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। मित्रांनो, आपण आता साखरब्यात खालती उतरलेलो आहे इकडे आणि आता डायरेक्ट देवरुखमध्ये आपण बाहेर पडणार। रस्त्याचं काम बघू शकता कशाप्रकारे चालू आहे। माझ्या पाठच्या साईडला पाठी गेलात तर कोल्हापूर रस्ता,
आणि आपण आता आलो देवरुखमध्ये. एकदम मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. बघू शकता फ्लायओव्हरचं डायरेक्ट कोल्हापूर रत्नागिरी फ्लायओव्हर जोरदार काम चालू आहे एकदम. मित्रांनो आता आपण खाली उतरलेलो आहे घाटातनं आणि समोर बघू शकता राजापूर साधारण 44 किलोमीटर आहे आणि आपण होतोय ते वेंगुर्ल्याला जातोय म्हणजे कुडाळच्या इकडे पुढे. तर सावंतवाडी साधारण 152 किलोमीटर आहे. तर आपण थांबलेलो नाश्त्यासाठी. नाश्ता करून घेऊया आणि भेटूया तुम्हाला थोड्या वेळात. चला. तर मित्रांनो मस्तपैकी नाश्ता करून आलेला आहे. सुनंदा हॉटेल आहे इकडे. तिकडे मस्तपैकी बुर्जी पाव घेतलेला, मस्तपैकी नाश्ता केलेला आहे आणि आता पुन्हा एकदा आपला प्रवास सुरू करतोय. तर आता जाऊया. लोकेशन कुठलं आहे ते तुम्हाला थोड्या वेळ समजेलच मी कुठं जातोय ते. आणि मध्ये एक मंदिर आहे भैरीचं, तिथं आपण शॉप घेणार आहोत. तिथला पण जे व्ह्यू आहे मंदिराचा तो खूप सुंदर आहे. मंदिराचं बांधकाम पण खूप सुंदर आहे. ते तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवतो. तर चला जाऊया तिकडे. मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहे मुंबई गोवा हायवेवरतीच. म्हणजे आता आपण हायवेवरती चढणार आहे वरती. हा समोर तुम्ही बघतो डाव्या साईडला तो मुंबई गोवा हायवे आहे. त्याच्यावरनं आता आपण सरळ सुसाट जाणार आहे खारेपाटणला. आपण आता नॉनस्टॉप खारेपाटण जाणार आहे. मित्रांनो फायनली आपण आता प्रवास करतोय मुंबई गोवा हायवेवरनं. मग अशी आपण आतमधनं प्रवास करतो. आता आपण मेन मुंबई गोवा हायवे त्याच्यानं प्रवास करतोय. आता आपण डायरेक्ट आपला जो स्टॉप असणार आहे नेक्स्ट स्टॉप तर डायरेक्ट खारेपाटणमध्ये असणार आहे. मग अशी बोलू मग तर आपण असणार आहे. तर आता काय टेन्शन नाही मला. आता एकदम सुंदर रस्ता आहे, पातळ एकदम. त्यामुळे जेवढं ओढता येईल तेवढं ओढणार आहे. कारण आपल्याला तिकडे बरेचसे आपण प्लेसेस जे आहेत ते सगळे एक्सप्लोर करायचे आहेत. त्यामुळे आहे ना आम्ही जास्त स्टॉप घ्यायला बघत नाहीये. रस्त्यात जातात एक मंदिर दिसलं आम्हाला, शंकराचं आहे आणि इथनंच युटर्न मारलेलं आहे. आता आपण आत मंदिराकडे जातोय वरती. मुंबई गोवा पाठशाळेला बघू शकता तिथंच वरती मंदिर आहे समोरच. खूप छान आहे वरती असं. तर आज जाऊया आणि दर्शन घेऊया. तर मित्रांनो आपण आता आहे मुंबई गोवा हायवेवरती. तुम्ही बघू शकता समोर बघा मुंबई गोवा हायवे. ते आपण आता चाललेलो तिकडनं पण आता युटर्न मारून परत आलेलो कारण इथं शंकरेश्वरचं मंदिर आहे. ते जाऊया तिथं भेट देऊया. दाखवतो कशा प्रकारे आहे ते. आणि पाटणं मंदिराच्या पाठीचे व्ह्यू आहे तो खूप सुंदर आहे मेन. तर थांबा हे बघा मित्रांनो मंदिर. खूप सुंदर असं मंदिर आहे. चारी बाजूनी ओपन आहे आणि हे बघा मुंबई गोवा हायवे समोरच. आपण तिकडे गाड्या पार्क केल्यात. आता परत निघूया आता परत. आणि साईडला समजतं की आंबा शेवर वगैरेचे झाड आहे साईडला आजूबाजूला. तर चला जाऊया पुन्हा एकदा आपला प्रवास चालू करूया. मित्रांनो आपण फायनली पोहोचलेलं आहे कालभैरव मंदिर खारेपाटण. तर आज जाऊया आणि दर्शन घेऊया. चला. मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलं आहे मंदिराजवळ. आता आज जाऊया आणि आपण दर्शन घेऊया मंदिराचं. श्री कालभैरव मंदिर खारेपाटण. चला. मित्रांनो बघितलं तर आहे बघा मंदिराची सुरुवात जो दरवाजा आहे तो अगदी सागवानी आहे. त्याच्यावर कोरलेलं जे चित्र आहे ना एवढं सुंदर आहे ना. हे बघा एकदम सुंदर. ते आज जाऊया आणि श्री देव कालभैरवचं दर्शन घेऊया. मित्रांनो इथं भैरीचे 6 अवतार आहेत. श्री सहार भैरव, श्री असितांग भैरव, श्री भीषण भैरव, श्री उन्मत्त भैरव, श्री चंड भैरव आणि श्री रुरु भैरव असे इथे 6 अवतार आहेत. मित्रांनो मंदिरात आल्यानंतर आपल्याला पहिलं बघायला भेटतं श्री गणेश व शंकराची पिंडी आहे इकडे. इकडे श्री देव कालभैरव आहे आणि तिकडे जोगेश्वरी देवी आहे. असे हे अवतार आहेत सर्व. आणि इकडे देखील सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. जसं दरवाजावर तुम्ही बघितलं मागाशी तसं इथे देखील केलेलं आहे. वरती देखील आहे बघा सुंदर असं केलेलं आहे. आपण त्यांच्याकडनं थोड्या वेळात बाईट घेऊच आणि कसं मंदिर बांधलं गेलं किंवा किती वर्ष जुनं मंदिर आहे हे पण त्यांना आपण विचारू. तर व्हिडिओ पण शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो श्री देव कालभैरव आहे हे 72 खेड्यांचे आराध्य जागृत देवस्थान आहे. बाकी तर जे कार्यक्रम असतात वार्षिक ते तिथे लिहिलेले आहेत. माघशुद्ध पंचमी व षष्ठी कालभैरव यात्रा असते. 11 मेला वर्धापन दिन असतो आणि गटारी अमावस्या गाव बोलवणं असतं इथे. बाकी श्रावण महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी सकाळी 8 वाजता अभिषेक असतो आणि दुपारी 1 वाजता आरती आणि महाप्रसाद असतो. बाकी सायंकाळी भजन
महिलांचे कार्यक्रम आहे, बाकी पण इथे लिहिलेलं आहे खालती, ते तुम्ही बघू शकता कशा प्रकारे. मित्रांनो, पहिले जे मंदिर होतं कालभैरवाचं ते इथं होतं. हा मुख्य पहिला गाभारा आहे, जुना मंदिराचा जो गाभारा होता तो इथं होता. 2014 साली ते तिकडे बांधलं गेलं आणि त्यानंतर तिकडे आहे, तिकडं दुर्गामातेचं मंदिर आहे वरती. आपण जे रस्त्यावरनं बघितलं ना ते दुर्गामातेचं मंदिर आहे आणि तिथं जो किल्ला पण आहे. तर अशा प्रकारे त्यांनी माहिती सांगितली, कारण त्यांच्यात जो माहिती सांगणार होता माणूस तो नव्हता, त्यामुळे आपल्याला जेवढं सांगता आलं तेवढं तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे कशी वाटली व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. हा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करायला, चॅनलला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.